ही सभ्य आणि घरंदाज माणसांची सोसायटी आहे. इकडे कोणी यायला आणि राहायला ही काय धर्मशाळा नाहीये. नाही नाही, ठीक आहे, ठरलं तर मग आपण माझगावकरांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं त्या घाणेरड्या वस्तीतल्या बाईला आपल्या सोसायटीत प्रवेश नाही. यस, अगदी बरोबर बोललायत. मीना, पाणी घेऊन ये. काय रे अनिश? अरे बरेच दिवस झाले तिकडे आला नाहीस. हो जरा बिझी आहे. काय चाललंय काय तुझं? कंप्लेंट केलीस माझी? नाही अनिश, मी फक्त अरे असं का वाटलं तुला? मी आपलं सहजच विचारलं. काय चाललंय काय तुझं? बऱ्याच गोष्टी चालल्यात, काही प्लॅन्स आहेत. नोकरीवर शोधतोस की नाही? नाही, का? मी सांगितलं ना, काही प्लॅन्स आहेत, ते वर्कआउट झाले की सांगतो तुम्हाला. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. मला एक कळत नाहीये, मुळात असलेली नोकरी सोडलीच कशासाठी? अच्छा, म्हणजे मला इथे जाब विचारायला बोलवलं? हो बोलवलंय, कारण तुझी लक्षणं ना काही ठीक दिसत नाहीयेत. आधी जरा तरी बरं होतं. मान्य आहे माझ्या मुली एवढं कमवत नव्हतास, पण काहीतरी आर्थिक स्थैर्य होतं. आई प्लीज. तू गप्प बस. हे बघ अनिश, आज मला कळायलाच हवं तुझं नक्की काय चाललंय तरी काय. तुझं रुटीन फिक्स नाहीये, तुझ्या जाण्या येण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. बऱ्याच वेळा तर घरीच असतोस. काय रे, घर चालतं कसं? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलीला विचारा ना. अनिश, नाही नाही, तुम्ही म्हणालात ना तिची चांगली नोकरी होती. कुठे आहे ती नोकरी? गेली. आता काय करते तुमची मुलगी? घरीच असते. पैशांचा हिशोब विचारलात का तिला तुम्ही? तुला विचारला का? तूही 7 लाख रुपये घालवलेस ना तिचे. बघा, मुद्दाम नाही घालवले मी. हे कोणाही सोबत होऊ शकतं. मान्य आहे, पण त्या चुका सुधारण्यासाठी काही कष्ट घेतलेस? काही प्रयत्न केलेस का? याची काही गरज नाही, कारण माझ्या नशिबात राजयोग आहे. एक मिनिट, हे काय नवीन आहे? काय राजयोग वगैरे काय आहे हे? कोणी सांगितलं? तू जाऊ दे, तुला कळणार नाही ते. मग ठीक आहे, आम्हाला सगळ्यांना समजावून सांग ना. तू कोणाला भेटतोयस का यासाठी? काय करायचंय तुला? तू बाहेर का जातेस विचारतो मी तुला. कुणाला भेटतेस, काय करतेस, कधी विचारलंय का? अरे मग विचार ना, म्हणजे तुला कळेल ती कशा कशाला तोंड देते ती. म्हणजे काय झालंय आता? अनिश, निलिमा आत्याबद्दल तुझा काय स्टँड आहे? नाही म्हणजे तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं? काही नाही. अरे, सख्खी आत्या आहे ना तुझी ती. अरे, तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझी लेक मरमर करतेय. तुझं काही कर्तव्य नाहीये का? अजिबात नाही, कारण माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आता. आणि बघा, खूप महत्वाची कामं आहेत मला. निघतो मी. अनिश, हे बघ, तुझं हे जे काही चाल. थांब थांब, जाऊ दे त्याला. अनिश, आपण नंतर बोलू. काय वारं शिरले नाही ह्या मुलाच्या डोक्यात तेच कळत नाहीये. कसाही असला ना तरी इतका बेफिकीर नव्हता. दुसऱ्यांच्या भावनांची कदर तरी करत होता. पण आता भैरवी, हा तुझ्याशी नेहमी असाच वागतो का ग? नाही बाबा, असं नाहीये काही. हे बघा,
ही एक फेज आहे, निघून जाईल ती. कधी? आई, मी अनिशला सुद्धा बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेईन. एकदा का रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या की तो जबाबदारीने वागेल. आणि निलिमा त्यांना शोधण्यासाठी मी करेन त्याला कन्व्हिन्स. तो नक्की मदत करेल मला. मग त्याला हेही विचार की बाबा सध्या काय काम करतोय, काय चालू आहे तुझ्या आयुष्यात. नुसते भिकेचे डोहाळे लागले ना तर सगळं कठीण होऊन जाईल भैरवी. तुम्ही पैशाची थैली ती दिसून नाही राहिली. बापा इथे कुठे ठेवून गेला की काय? इथंच कुठं तरी, म्हणजे नेमकं कुठे? ज्योतिष कोण आहे? तू आहे ना, मग ते तुझे काय ते चक्षु बिक्षु ते लाव ना कामाला. चक्षु? हा, ते आमचे मनचक्षु ना आता बंद पडले. याले म्हणतात का बाबा भरोशाच्या म्हशीला टोनगा. शिशा, अरे मी काय अंतर्ज्ञानी आहे का? तुला माहिती आहे ना, मी जगाला जेवढा दाखवतो तितका भारी ज्योतिषी नाही. 2-4 ज्योतिषशास्त्राची पुस्तकं वाचली, जेमतेम आपला उदरनिर्वाह चालेल, दुकान चालेल, एवढाच अभ्यास आहे माझा. मला कसं कळणार की पिशवी थैली कुठे ठेवली? मला न वाटतं का आपलं चुकलंच आहे ना. म्हणजे आता इथपर्यंत त्याचा पाठलाग केला, पुढपर्यंत जायला पाहिजे होतं ना. चुकलंच आपण. मला सांग, हा, ह्या अनिशला फोन कोणाचा आला होता? नाही म्हणजे इथे कोणाचं घर आहे का ऑफिस आहे? फोन आल्या आल्या हा इतका लगबगीने इथं कोणाकडे आला? नाही ना मला माहित. म्हणजे मी तर पहिल्यांदाच येऊन राहिलो नाही, ते मला कसं माहित असणार? अरे अकलेची बोंबच आहे म्हणा. हा, हा नाही म्हणजे करायचं काय आता ते सांग. म्हणून मी काय म्हणतो का बाबा, आता इथे आलोच आहे ना, तर आपण एक काम करू, प्रत्येकाच्या घरात थैली. अरे बाबा, ओरडू नको ना. असं विचारू ना लोकांना, बाबा थैली आहे का, थैली आहे का, असं विचारू. पिशवी आहे का, थैली आहे का? अरे डोक्यानं खोळा आहे का रे तू? मग काय करायचं सांग ना मला. सांगतो, आपण आज जाऊ आणि चौकशी करू का हा टायवाला पोरगा कोणाकडे आला होता. एकदा का कळलं कोणाकडे आला होता तर आपसुकच कळेल ना पिशवी कोणाकडे होती. लागत का नाही फोन या भैरवीचा मग बसून घरी करून. घड्याळात वाजला 1, आईनं केला केक. केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला आणि भाऊजीचा फोन आला. काय नाही म्हातार काय म्हणते? हा भाऊजी काय म्हणता? मी बोलतोय, आम्ही ऑफिस मधून निघालोय, जरा जाऊन येईन एका ठिकाणी. असं कुठं जाता भाऊजी? त्या निलिमा ताईला भेटायला जाता का? हा हो, भैरवीला द्या जरा फोन. भैरवी सुनबाई घरी नाही बरं का भाऊजी? घरी नाहीये? कुठे गेली? तेच ते निलिमा ताईला भेटायला. मला भेटायला गेले. मी सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, तरी भाऊजी मी मायापरीनं लय प्रयत्न केले बरं. नको जाऊ मायबाई, नको जाऊ मायबाई. ऐकतात का आजकालचे पोट्टे? हट्टी आहेत ना पोट्टे आजकालचे. एकटीच गेली? हा एकटीच गेली ना. भैरवीचा ना कधी कधी वैताग येतो. सांगितलं कधी ऐकतच नाही. बजावून सांगितलं होतं की जाऊ नको तिकडे, एकटी तरी गेली. ठीक आहे, मी बघतो तर. हा मला यायला जरा उशीर होईल. ठीक आहे. हो बघा बाबा आता काय करणार आहे, कसं करायचं सांगा बरं भाऊजी मला. ठेवला का फोन? बोलू देत नाही म्हातारा. घड्याळात वाजले 2, भाऊजीने केला फोन. त्या हर्षाचा नको तेव्हा फोन येणार.
हा हा मी बोलतो. अहो निघालोय मी आता. नाही तुम्हाला विचारूनच निघालो होतो ना. नाही बघा मी मेल केलाय कंटेंट. करेक्शन आहे. उद्या केलं तर नाही चालणार का? ठीक आहे येतो मी. एक दिवस लवकर निघालो तर ऐकून दाखवते. तर निलिमाकडे कसं जाणार होतं? 9-9:30 पर्यंत ही ऑफिसमध्ये अडकवून ठेवणार मला. कोणाकडे गेला असेल याच्यापैकी? जरा त्याचे मित्रांचे अन्न वगैरे बघायला पाहिलं ना. ते बाप्पा भैरवी मुसो हे सुनबाईचं नाव आहे. भैरवी आई जे काय म्हणाली ना ते तू मनाला लावून घेऊ नकोस. हो बाबा, मी नाही लावते मनाला. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. किशा मामा? ओ बाबा सुनबाई किशा मामा हा तुम्ही इथे काय करताय? मी काय करतोय ते हा बस म्हणजे ते हे बाबा पत्ता शोधायला आलो होतो ना. यांच्या मित्राचा पत्ता पाहिला होता ते शोधायला आलो होतो. का बाबा कोणाचा पत्ता? कोणाला शोधताय? कोणाचा? अजून जोशी 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 जोशी? तुम्ही तर म्हणाला तुम्ही इथे कोणालाही ओळखत नाही. हा नाही पण झाल्या ना झाल्या माझ्या. कसं आहे की वा करून करून भांगलं देवपूजेला लागला असं म्हणतात ना. मी आता देवपूजेला लागलो ना. देवळात जातो मी तर बाप्पा तिकडे ओळखी होतात. म्हणजे सगळे दर्शनाला येतात, सगळे भक्त ना, मग एकमेकांच्या ओळखी होतात. हे आहेत ना हे यांची ओळख पण देवळातच झाली ना माझ्याबरोबर. यांचे बाबा असे असे नमस्कार करता ओळख झाली. तर यांना पत्ता हवा होता म्हणून इथे आलो. नमस्कार, मी ज्योतिषाचार्य उत्कर्ष गुरुजी. तुम्हाला किंवा तुमच्या आप्तांना कोणाला आठवलं बाप्पा आठवलं. ते जोशी मले असं काय बोलले ते का बाबा तू देवळात येऊन भेट. देवळात येऊन भेट. मी इकडे चुकून आलो. देवळात जायचं ना. देवळात भेट ना. जोशी जोशी कल्याण मस्त असू दे कल्याण असू दे सगळं असू दे. देवळात जाय. ज्योतिषी म्हणजे अनिशच्या डोक्यात हे राजयोग वगैरे जे काही चाललंय ते. तूही 7 लाख रुपये घालवलेस ना तिथे. बघा मुद्दाम नाही घालवले मी. हे कोणाही सोबत होऊ शकतं. मान्य आहे, पण त्या चुका सुधारण्यासाठी काही कष्ट घेतलेस? याची काही गरज नाही.